नमस्कार. चंदन गाभा यूट्यूब चॅनलवरच्या ललिता सहस्रनाम स्तोत्राच्या संथापठण उपक्रमाच्या आजच्या भागात आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आजच्या भागामध्ये आपण 116 आणि 117 असे 2 श्लोक वाचायला शिकणार आहोत. या श्लोकांमध्ये जी देवीची वर्णन आली आहेत ती अशी आहेत की ती सर्वोच्च शक्ती आहे, सर्वोच्च निष्ठा आहे आणि शुद्ध ज्ञान स्वरूप अशी ती आहे. देवीने केलेल्या सुराप्राशनामुळे तिला आलेला आत्मविश्वास किंवा तिला तिच्या चेहऱ्यावर दिसणारी धुंदी याचं वर्णन जसं आधी आलंय तसं उत्तेजक पेयांनी ती कशी सुस्तावल्यासारखी झाली आहे याचं वर्णन या श्लोकात आहे. म्हणजे त्यानुसार विशेषण गौरीला दिलेलं आहे. वर्णमालेतल्या वर्णांच्या रूपात ती आहे आणि त्यामुळे तिला मातृका वर्णरूपिणी असं म्हटलंय. तिचं राहण्याचं ठिकाण इथे सांगितलंय, ती कैलासावर राहणारी आहे आणि कमळासारखी ती कोमल आहे, ती अतिशय मोहक आहे आणि तीनही लोकांवर ती राज्य करणारी आहे असं तिला म्हटलंय. ही सगळी विशेषणं ज्या 2 श्लोकांमध्ये आली आहेत ते 116 आणि 117 असे 2 श्लोक आपण वाचायला शिकणार आहोत. तत्पूर्वी आजच्या आपल्या भागाची सुरुवात ध्यानाच्या श्लोकाने करूया. सिंदूरारुण विग्रहां त्रिनयनां माणिक्यमौलस्फुरत् तारानायक शेखरां स्मितमुखे मापेन वक्षोरुहां पाणिभ्यामलिपूर्णरत्नचषकं रक्तोत्पलं बिभ्रतिं सौम्यां रत्नघटस्थरक्तचरणां ध्यायेत् परामंबिकाम्. 116वा श्लोक असा आहे. पराशक्ती परानिष्ठा प्रज्ञान घनरूपिणी माधवी पानालसामत्ता मातृका वर्णरूपिणी. 4 पादामध्ये विभागून हा श्लोक आता आपण म्हणूया. पराशक्ती परानिष्ठा, पराशक्ती परानिष्ठा, पराशक्ती परानिष्ठा, पराशक्ती परानिष्ठा, पराशक्ती परानिष्ठा प्रज्ञान घनरूपिणी, प्रज्ञान घनरूपिणी, प्रज्ञान घनरूपिणी, प्रज्ञान घनरूपिणी, प्रज्ञान घनरूपिणी, पराशक्ती परानिष्ठा 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 प्रज्ञान घनरूपिणी. माधवी पानालसामत्ता, माधवी पानालसामत्ता, माधवी पानालसामत्ता, माधवी पानालसामत्ता, माधवी पानालसामत्ता मातृका वर्णरूपिणी, मातृका वर्णरूपिणी, मातृका वर्णरूपिणी, मातृका वर्णरूपिणी, मातृका वर्णरूपिणी. माधवी पानालसामत्ता मातृका वर्णरूपिणी, माधवी पानालसामत्ता मातृका वर्णरूपिणी, माधवी पानालसामत्ता मातृका वर्णरूपिणी, माधवी पानालसामत्ता मातृका वर्णरूपिणी, माधवी पानालसामत्ता मातृका वर्णरूपिणी. आता 116वा श्लोक संपूर्ण म्हणूया. पराशक्ती परानिष्ठा प्रज्ञान घनरूपिणी, माधवी पानालसामत्ता मातृका वर्णरूपिणी, 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 पराशक्ती परानिष्ठा प्रज्ञान घनरूपिणी, माधवी पानालसामत्ता मातृका वर्णरूपिणी. 117वा श्लोक आता म्हणूया. श्लोक असा आहे. महाकैलास निलया मृणाल मृदुदोर्लता महनीया दयामूर्तिर्महासाम्राज्यशालिनी.
4 पादामध्ये विभागून आता हा श्लोक आपण म्हणतोय. महाकैलास निलया, महाकैलास निलया, महाकैलास निलया, महाकैलास निलया, महाकैलास निलया, मृणाल मृदुदोर्लता, मृणाल मृदुदोर्लता, मृणाल मृदुदोर्लता, मृणाल मृदुदोर्लता, मृणाल मृदुदोर्लता, महाकैलास निलया, 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 मृणाल मृदुदोर्लता, महनीया दया मूर्ती. या ठिकाणी या दुसऱ्या ओळीमध्ये महनीया दया मूर्ती असा विसर्ग आपण म्हणणार आहोत. आणि इथे मच्या डोक्यावर सुद्धा आपल्याला रफार दिसतोय. तो रफार जो आहे तो विसर्गाचा रफार झालाय. त्यामुळे आपण पादामध्ये विभागणी करताना दयामूर्तीही असं म्हणणार आणि दुसरा पाद महासाम्राज्यशालिनी म्हणणार. पण संपूर्ण ओळ ज्यावेळी आपण एकत्र म्हणू तेव्हा मच्या वरच्या रफाराचा उच्चार आपण करणार आहोत. ठीक आहे. आता पहिला पाद या ओळीचा आपण म्हणूया. महनीया दया मूर्ती, 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 महासाम्राज्यशालिनी, 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 महनीया दया मूर्तिर् महासाम्राज्यशालिनी. या ठिकाणी एका गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे. मूर्ती शब्दामध्ये सुद्धा ती वरती रफार आहे आणि आता विसर्गाचा झालेला रफार म्हणून म वरती सुद्धा रफार आहे. त्यामुळे या दोनही रकारांचा उच्चार आपल्याला करायचा आहे. महनीया दया मूर्तिर् महासाम्राज्यशालिनी, महनीया दया मूर्तिर् महासाम्राज्यशालिनी, महनीया दया मूर्तिर् महासाम्राज्यशालिनी, महनीया दया मूर्तिर् महासाम्राज्यशालिनी, महनीया दया मूर्तिर् महासाम्राज्यशालिनी. आता संपूर्ण श्लोक आपण म्हणूया. महाकैलास निलया, मृणाल मृदुदोर्लता, महनीया महामूर्तिर् महासाम्राज्यशालिनी, महाकैलास निलया, मृणाल मृदुदोर्लता, महनीया दया मूर्तिर् 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 महासाम्राज्यशालिनी. आजच्या भागामध्ये आपण 116 आणि 117 असे 2 श्लोक वाचायला शिकलो. उद्याच्या भागात या पुढचे 2 श्लोक शिकूया. आजचा भाग इथे थांबूया. श्री ललिता महात्रिपुरसुंदर्यै नमः.